CDSLवर माझा पोर्टफोलिओ हा जवळपास 4 करोडच्या आसपास आहे. तो मी फक्त इन्व्हेस्टमेंटद्वारा कमवलेला आहे. म्युच्युअल फंडामध्ये माझी काहीही इन्व्हेस्टमेंट नाही. शेअर जेव्हा 4 ते 5 गुणा होतो तेव्हा तुमचा पोर्टफोलिओ बनतो. जुगार करून पोर्टफोलिओ हा शून्य होतो. तर त्यानुसारच आता पुढे जाऊया. TCS या कंपनीचा रेव्हेन्यू हा कसा डबल होईल, तसेच त्याचं प्रॉफिट हे रेव्हेन्यू डबल झाल्यावरती 3 पट ते 4 पट कसं वाढेल आणि TCS हा शेअर 10,000 रुपये 8 ते 10,000 रुपयाचा कसा होईल हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. आणि ते पण पूर्ण कॅल्क्युलेशनद्वारा, म्हणजे रेव्हेन्यूचं कॅल्क्युलेशन करू, प्रॉफिटचं करू आणि मगच इन्व्हेस्टमेंट करू. बरेचसे लोक करता काय की फक्त लोकांची टिप्स ऐकतात, काहीतरी ऐकतात आणि म्हणतात हा शेअर डबल चॉपल होणार नाही. ते चूक आहे. कॅल्क्युलेशन महत्त्वाचं. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅल्क्युलेशन समजून घेऊया. स्टार्ट करूया. तर TCS शेअर आपण जर का स्क्रीनरवरती ओपन करतो आणि चेक करतो तर आपल्याला TCSचा सध्याचा रेव्हेन्यू हा जवळपास ॲप्रॉक्सिमेटली 2.5 करोड लाख करोड एवढा दिसतोय. तर एवढा मोठा TCSचा रेव्हेन्यू आहे. तर आपल्याला आता पुढे जर का TCSला डबल करणं आहे म्हणजे 2 लाख करोड रुपये आपल्याला परत त्याच्यामध्ये ॲड करावे लागतील. रेव्हेन्यू तेवढा मोठा जनरेट करावा लागेल. तर हा रेव्हेन्यू जनरेट कसा होईल यासाठी आपल्याला पाहिजे कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट, जो जवळपास 15% आसपास पाहिजे. आणि 15% जर का तो येतोय तर 5 वर्षामध्ये जवळपास आपला रेव्हेन्यू हा डबल होतो. आणि रेव्हेन्यू डबल झाल्यावरती मग मार्जिन वाढून प्रॉफिट ट्रिपल चॉपल होतं. हे सगळं आपण आता व्यवस्थितरित्या समजून घेऊया. तर पहिला क्वेश्चन असा झाला की हा रेव्हेन्यू डबल होणार कसा. तर त्यामधला पॉईंट नंबर 1 तो म्हणजे काय, तर तो म्हणजे AI रेव्हेन्यू एक्सप्लोजन. तर सध्या TCSनी डिस्क्लोज काय केलं आहे की TCSनी डिस्क्लोज केलं आहे की $2.3 बिलियन हा त्यांचा क्वार्टर म्हणजे या वर्षाचा ॲन्युअल रेव्हेन्यू आलेला आहे. म्हणजे 19,000 करोड रुपये हे जवळपास ॲन्युअली TCSनी AI थ्रू कमवलेले आहेत. हे त्यांच्या कॉल रिपोर्टमध्ये आलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं असं आहे की 35% पगारद्वारा TCS ग्रो करेल भविष्यामध्ये AIमध्ये. तर ती का करेल ते आपण पाहूया. पण जर का ॲटोमॅटिकली तेवढा ग्रो केला तर 19,000 करोड जे आत्ता आलेले आहे ॲन्युअली आणि 35% पगारच्या हिशोबाने 1 लाख करोड रुपये हे जवळपास फक्त AI थ्रूच 5 वर्षामध्ये रेव्हेन्यूमध्ये वाढ होते. तर एवढी मोठी वाढ AI थ्रू होऊ शकते. तर का, तर सर्वात पहिला प्रश्न त्यासाठी TCSनी काय इनिशिएटिव्ह घेतले. पहिला इनिशिएटिव्ह जो TCSनी घेतला तो म्हणजे पार्टनरशिप. सर्वात पहिली पार्टनरशिप कोणासोबत केली तर OpenAI, त्यानंतर NVIDIA, गुगल क्लाउड, AMD अशा मोठ्या मोठ्या कंपन्यांसोबत TCSनी AI रिलेटेड पार्टनरशिप केलेली आहे. आणि TCSनी जवळपास 2 लाख करोड एवढा पैसा हा डेटा सेंटरमध्ये इम्प्लिमेंट केला आणि स्वतःचा. आणि या पार्टनरशिपद्वारा 10 लाख करोडच्या आसपास TCSने इकॉनॉमीमध्ये डेटा सेंटरसाठी टाकलेले आहे. तर एवढी मोठी अमाऊंट 10 लाख करोड, दॅट इज द बिगेस्ट अमाऊंट. TCSची आजच्या काळामध्ये जी मार्केट कॅप आहे दॅट इज ओनली 8 लाख करोड रुपीज. पण 10 लाख करोड रुपये त्यांनी फक्त कॅपेक्स करवला आहे कंपन्यांना पार्टनरशिप घेऊन. तर त्यामुळे असं वाटतंय की TCSचा रेव्हेन्यू जे म्हणता येते 35% ग्रोथ ती व्हायला पाहिजे. कारण अमेरिकामध्ये जर का पाहायला गेलं तर कंपन्यांची NVIDIA सारख्या कंपन्यांची 35, 40, 50%च्या अबाव ग्रोथ येत आहे. त्यानंतर पुढचा पॉईंट असा की TCS का AIमध्ये एवढी बूम करेल. तर महत्त्वाची गोष्ट की नरेंद्र मोदी गव्हर्नमेंट आत्ता जी एक AIची समिट झाली सगळ्या लोकांची, त्याच्यामध्ये मोठे मोठे लीडर्स अवेलेबल होते. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीजी होते, टाटा ग्रुप होता, इन्फोसिस ग्रुप होता, सगळे होते. तर त्या ग्रुपमध्ये गव्हर्नमेंटनी एक पुश केला. यावेळेच्या बजेटमध्ये पण गव्हर्नमेंटनी AI इकॉनॉमी भारताची बनवायची कशी याच्यावरती एंटायरली पुश केला. आणि तिथंच TCSनी डिक्लेअर केलं की या डेटा सेंटर जर का भारतामध्ये कोणी काढणार तर सर्वात पहिले TCS काढणार. आणि TCSनी काय सांगितलं की आम्ही 1 गिगावॅट, दॅट इज द बिग अमाऊंट, एवढं मोठं AI डेटा सेंटर ते उभारणार आहेत. तर 1 गिगावॅट AI डेटा सेंटर जर का त्यांनी ओपन केलं तर सर्वात पहिले आता आपण एक समजून घेऊया अजून छोट्या भाषेमध्ये की डेटा सेंटर काय असतं. तर डेटा सेंटर म्हणजे काय असतं. तर होतं कसं की आता आपण यूट्यूबवरती व्हिडिओ पाहतो. यूट्यूबवर तुम्ही टाकलं की यार मला हा व्हिडिओ पाहिजे, जसं की TCSचा व्हिडिओ काढा, तर ॲटोमॅटिकली तुमच्यासमोर तो व्हिडिओ येऊन जातो. तर तो येतो कुठून, तर तो डेटा सेंटरमध्ये सेव्ह असतो. तर ते डेटा सेंटरमध्ये बऱ्याच मोठ्या मोठ्या
सुपर कॉम्प्युटर्स लागतात, चिप्स लागतात, खूप मोठी पॉवर लागते. तर त्यासाठी ती सगळी इन्व्हेस्टमेंट केली जाते. आणि भारतामध्ये जर का जेव्हा कधी फॉरेनच्या कंपन्यांना इथं येणं आहे, तर इथं जेव्हा त्या येतील तर त्यांना AI डेटा सेंटर्स तर लागणार, कारण त्याच्याशिवाय ते डेटा पुलअप कसा करतील हे आता टेक्नॉलॉजिकल जाईल जास्त. माझे क्लायंट वर्ग हा साधा आहे, तर त्यांना समजून सांगण्यासाठी एवढं सफिशियंट आहे. तर डेटा सेंटर एवढा मोठा 1 GW डेटा सेंटर हा TCSने टाकलेला आहे. आणि त्यामुळे त्यांची जी AI एक्सप्लोजन, जी पहिला बूम आहे, तिथं 1 लाख करोडचा रेव्हेन्यू हा 5 वर्षामध्ये येणं एक्सपेक्टेड आहे. आणि याला आपण ट्रॅक करू शकतो. पॉईंट नंबर 2 आहे तो म्हणजे TCV पाईपलाईन. आता ही पाईपलाईन म्हणजे नळाची पाईपलाईन नाही आहे. TCV म्हणजे काय, तर टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू. तर आपण समजून घेऊया, सोप्या भाषेत सांगतो की समजा एक शाळा आहे, शाळेमध्ये 100 स्टुडंट आहे, त्यांना जेवण पाहिजे दररोज. तर शाळा काय करते की बाजूच्या मेससोबत एक कॉन्ट्रॅक्ट करते आणि मेसला म्हणते की बाबा तुम्ही आमच्या 100 पोरांना दररोज जेवण द्या आणि 1 लाख रुपये आम्ही तुम्हाला दर वर्षाला देऊन टाकू. आणि हा ॲग्रीमेंट आपला 5 वर्षाचा ॲग्रीमेंट आहे. म्हणजे 5 वर्षात तुम्हाला दरवर्षी 1 1 लाख रुपये, असे 5 लाख रुपये आम्ही देऊन टाकू, आमच्या पोरांना जेवायला देत जा. हा झाला ॲग्रीमेंट. याला म्हणतात टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू, TCV पाईपलाईन. तर चला आता पाहूया ITच्या भाषेमध्ये कशी असते. तर ITच्या भाषेमध्ये TCV पाईपलाईन म्हणजे काय, तर ज्या USA मधल्या मोठ्या मोठ्या बँकिंग, इन्शुरन्स किंवा वेल्थ मॅनेजमेंट कंपन्या आहेत, या काय म्हणतात TCSला की दादा हो, तुम्ही एक काम करा, तुम्ही आम्हाला सर्व्हिस द्या. आमचे जे सॉफ्टवेअर आहेत या सॉफ्टवेअरला तुम्ही ही अशा अशा प्रकारची सर्व्हिस द्या, की आम्ही म्हणलं की मनी ट्रान्सफर की ट्रान्सफर व्हायला पाहिजे त्या टाईपच्या सर्व्हिसेस द्या. त्या रिलेटेड आम्ही तुम्हाला टोटल कॉन्ट्रॅक्ट व्हॅल्यू एवढे एवढे फिक्स पैसे तुम्हाला देऊन टाकतो. आणि हा आपल्या दोघांमधला ॲग्रीमेंट हा लॉंग टर्मचा राहील, 7 ते 8 वर्षाचा. याला म्हणतात TCV पाईपलाईन ॲग्रीमेंट ITच्या भाषेमध्ये. क्वार्टरमध्ये त्यांनी जवळपास $12 बिलियन ची TCV डील केली. म्हणजे खूप मोठी डील झालेली आहे. आणि $60 बिलियन ही जवळपास त्यांची डील आहे. तर आपण जर का पाहायला गेलो की याच्यापैकी फक्त 40% जरी हे जे कॉन्ट्रॅक्ट्स TCSकडे ऑलरेडी आहेत, म्हणजे ओपन AIचे कॉन्ट्रॅक्ट्स, यांचे कॉन्ट्रॅक्ट्स, AIच्या रिलेटेडच नाही तर ओव्हरऑल सगळे कॉन्ट्रॅक्ट याच्यामध्ये आले, तर हे जर का प्रॉपरली इम्प्लिमेंट झाले तर $24 बिलियन त्यांचा रेव्हेन्यू वाढू शकतो. तर $24 बिलियन म्हणजे किती, 2 लाख करोड रुपये झाले. पण एवढा आपण समजूया की यार मधल्या काळात ट्रॅडिशनल जो IT आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट येतोय असं म्हटलं जातं आहे. तर आपण समजूया याच्यापैकी 25% फक्त एक्झिक्युशन झालं. ठीक आहे, तर 25% एक्झिक्युशन म्हणजे 50,000 करोड रुपये तर भेटतील आपल्याला. तर 50,000 करोड रुपये जे काही वाढतील ते वाढतील या जे ऑलरेडी माझ्या बॅलन्स शीटवरती जे कॉन्ट्रॅक्ट्स ऑलरेडी आहेत त्याच्या थ्रू 50,000 करोड रुपये हे TCV डील पाईपलाईन थ्रू वाढून जातील. पॉईंट नंबर 3 तो म्हणजे काय, तर USA इंटरेस्ट रेट कट. सध्या USAची जी इकॉनॉमी आहे ती त्याच्या टॉपवर चालू आहे, म्हणजे इंटरेस्ट रेट हे टॉपवरती आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प साहेब आणि जे त्यांचे गव्हर्नर आहे यांच्यात नेहमी भांडणं असतात की इंटरेस्ट रेट कट करा. तर कधी ना कधी USAची इकॉनॉमी जरी वाचवायची तर इंटरेस्ट रेट कट हे करावेच लागणार. आणि इंटरेस्ट रेट कटचा कसा हा TCSला फायदा होईल ते आपण बघूया. तर सर्वात पहिले काय असतं की TCSचा जो रेव्हेन्यू आहे त्याच्यामध्ये BFSI म्हणजे काय, बँकिंग सेक्टर, त्यांचे जे क्लायंट आहेत ते म्हणजे USA मधले बिग बँका आहे त्या त्यांच्या क्लायंट आहेत. तर त्याचा रेव्हेन्यूमध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे तो जवळपास 30%. म्हणजे सध्या जे 2,60,000 करोड रुपये, 70 करोड रुपयाच्या आसपास जी त्यांची रेव्हेन्यू आहे त्याच्यामधले 30% जर का पकडला आपण, तर नाही म्हणलं तर जवळपास 75,000 ते 80,000 करोड रुपये हे BFSI म्हणजे बँकिंग थ्रू TCS कमवते. तर जसा जसा USA इंटरेस्ट रेट कट झाला, म्हणजे USA पैसा इकॉनॉमीमध्ये ओतला गेला, सोप्या भाषेत की पैसा गव्हर्नमेंटने टाकला. आता तो टाकल्यावरती करणार काय, बँका आपलं टेक्निकल स्ट्रक्चर इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न करतात. का, कारण त्यांना लेंडिंग जास्त करायची असते, म्हणजे जास्त लोकांना लोन द्यायचं असतं. आणि त्यामुळे होतं काय की त्यांना टेक्नॉलॉजीची अजून जरूरत पडते. आणि ती जशी इंटरेस्ट रेट कट झाली तसं TCSचे कॉन्ट्रॅक्ट्स वाढून जातात. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणून समजूया की सध्या जे इकॉनॉमी सायकल आहे ते इंटरेस्ट रेट तिथं जास्त आहे, जेव्हा कमी होतील त्यामुळे तिथं या सेक्टरमध्ये 18% ग्रोथ आपल्याला भेटायला पाहिजे. तर 18% ग्रोथ जर का या सेक्टरमध्ये आपल्याला भेटली तर जवळपास 75,000 करोडला आपण कंपाऊंडिंगने 18% 5 वर्षाच्या हिशोबाने करायला गेलो तर ते जवळपास 1,75,000 करोड रुपये होतं. म्हणजे काय
की ऑलरेडी सध्या 75,000 करोड जिथं भेटत आहे तिथं 1,75,000 करोड 5 वर्षानंतर भेटतील. म्हणजे 1,00,000 करोड हा एक ॲडिशनल रेव्हेन्यू टी सी एसकडे आला. तो का? कारण USA इंटरेस्ट रेट कट झाल्यामुळे. आता पॉईंट नंबर 4 म्हणजे काय की ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर GCC बूम. आता लोकांना वाटेल की यार एवढा टेक्निकल का बोलू लागलाय, तर सोप्या भाषेत समजून सांगायचा प्रयत्न करतो की जसं की आता USAची एक कंपनी आहे वॉलमार्ट. वॉलमार्टला आपल्याकडे येऊन जर का बिझनेस करायचा आहे तर ते त्यांचं स्टोअर तर टाकतात की वॉलमार्टचे स्टोअर तर बनून जातील, पण त्याचं टेक्निकल कसं बनणार? तर टेक्निकलसाठी ते काय करतात की TCS या कंपनीचं एक हेड ऑफिस घेऊन टाकतात आणि तिथं त्यांचे एम्प्लॉई बसतात किंवा वॉट एव्हर ते कॉन्ट्रॅक्ट्स होतात आणि मग ते TCS त्यांना टेक्निकल सर्व्हिसेस देतं. की जसं की वॉलमार्टला काय पाहिजे असतं, वॉलमार्टला आता तिथे गेलं की तुम्ही लगे एक टिक केलं की बाबा कोणकोणते सामान तुम्ही घेतलेले आहे, त्यानंतर तुम्ही काय काय बाय केलं, त्याची रेट काय होती, हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली त्यांच्याकडे येतात. त्यांना तसं अल्गोरिदम दाखवतात पण की बाबा याची डिमांड जास्त आहे, याची डिमांड कमी आहे. हे होतं कुठून? तर हे टेक्निकल होतं आणि हे टेक्नॉलॉजी कोण करतं? तर TCS करतं. आणि त्याला ते जे ऑफिस ओपन होतं त्याला म्हणतात GCC ऑफिस. ते आहे ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर. ते ओपन होतं भारतामध्ये. तर हा झाला फायदा त्याचा. तर TCSला या प्रकारे भारताची इकॉनॉमी जेव्हा ग्रोथ होते तर ते भारतामध्ये जेव्हा फॉरेनचा पैसा येतो तर ॲटोमॅटिकली त्यांच्यामध्ये पण ग्रोथ होत चालती. आणि पुढे कसं की क्लाउड म्हणजे काय असतं की आता आपण डेटा पहिल्या जुन्या काळात सेव्ह कुठं करत होतो की कम्प्युटरवरती, पण आता तसं नाही झालं. आता गुगल ड्राईव्ह आले, राईट, तिथं डेटा सेव्ह केला जातो. तर हे जे सॉफ्टवेअर आहे वॉलमार्टचे, हे सेव्ह कुठं करणार? तर हे सेव्ह केले जातील TCSच्या क्लाउडवरती. हे TCSच्या क्लाउडवरती हे सॉफ्टवेअर सेव्ह होतील आणि हेड ऑफिसवरून चालेल. तर हा सगळा झाला GCC. तर हा GCC आणि क्लाउड रेव्हेन्यू हा पण जवळपास 50,000 करोड रुपयांनी पुढच्या 5 वर्षामध्ये वाढण्याची शक्यता आहे. दॅट्स इट. तर आता पॉईंट नंबर 5 आपण बोलूया. पॉईंट नंबर 5 काय? तर मार्जिन इम्प्रूव्हमेंट. तर TCSची सध्या मार्जिन जी आहे ती 27% आसपास आहे. बरेच जण असं म्हणतात की ट्रॅडिशनल रेव्हेन्यू मार खाईल, एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट करताय म्हणून तुमची मार्जिन ही 27%हून 20% होऊ शकते. तर होऊ शकते, पण त्याच्यामध्ये एक पॉईंट असा हा पण आहे की जेव्हा कधी AI येईल तर AI एम्प्लॉयची प्रॉडक्टिव्हिटी पण वाढवणार आहे. म्हणजे जे काम पहिले 5 एम्प्लॉय करत होते ते काम आता 3 एम्प्लॉय करतील. म्हणजे फक्त 3 एम्प्लॉयला सॅलरी TCSला द्यावं लागेल. आणि TCS किंवा IT कंपन्यांचं सर्वात सोपं सूत्र असतात. जेव्हा त्यांना धंद्यामध्ये कधी पण आजपर्यंतचा इतिहास आहे की जेव्हा कधी त्यांना मार्जिनवरती प्रेशर आलं, त्यांनी सरळ किक ऑफ केलं की जा बाबा हो एम्प्लॉय, नवीन जॉब बघा तुम्ही. ते कंपन्या कधीच त्याच्यावरती हे करत नाही. तर ते एम्प्लॉय काढून टाकतील आणि त्यांची प्रॉडक्टिव्हिटी वाढून जाईल. तर मार्जिन इम्प्रूव्हमेंट मला असं वाटतं की 25% मार्जिन ही राहायला पाहिजे. दॅट्स इट. तर आता आपण पाहतो की AI रेव्हेन्यू थ्रू आले जवळपास 1,00,000 करोड रुपये आपल्याला. त्यानंतर डील पाईपलाईन थ्रू जवळपास 50,000 करोड ॲडिशनल आले. त्यानंतर BFSI गेम चेंज झाला. बँकिंगचा इंटरेस्ट रेट USAमध्ये कट झाल्यामुळे तर त्याचे आपल्याला जवळपास 1,00,000 करोड रुपये आले. आणि GCC बूममधून 50,000 करोड रुपये आले. तर याच्यामध्ये थोडंसं 19-20 केलं तरीसुद्धा TCSचा जो रेव्हेन्यू आहे 2.5 लाख करोडचा, तो 5 लाख करोडपर्यंत जाणं काहीच अवघड नाही. तर जेव्हा कधी TCSचा रेव्हेन्यू हा 5 लाख करोडपर्यंत जातो आणि त्यांना 25% मार्जिन मिळते, तर 25% मार्जिन म्हणजे काय? तर 5 लाखाचे 25% जर का पकडलं तर 2.25 लाख करोड रुपये हे TCSचं प्रॉफिट होऊन जातं, जे आज 50,000 करोड आहे. तर 2.25 लाख करोड रुपये जर का TCSचं प्रॉफिट झालं तर आता आपण त्यांना पकडूया की PE रेशो काय? तर सध्या PE अतिशय 12च्या PEवरती ट्रेड करतोय. TCSचा जर का तुम्ही PE रेशोचा चार्ट जर का चेक केला तर 12च्या PEवरती TCS आज ट्रेडिंग करतोय. पण 12चा PE काय? एका काळामध्ये TCSला 25 ते 30चा PE पण भेटत होता. तर 30चा PE पण भेटू शकतो, कारण सध्या निगेटिव्ह सेंटिमेंट आहे. पॉझिटिव्ह सेंटिमेंट झालं का 30चा PE भेटणं काही डिफिकल्ट नाही. तर 1,25,000 करोड गुणिले 30 किती झाले? तर तेवढा मोठा म्हणजे TCS हा 10,000 रुपयापर्यंत जाणं एवढं डिफिकल्ट नाही आहे. तर या कॅल्क्युलेशनद्वारा TCS हा कसा 10,000 रुपयाचा शेअर होऊ शकतो किंवा 30 लाख करोडची कंपनी 30 लाख ते 40 लाख करोडची कंपनी बनू शकते, ते कॅल्क्युलेशनद्वारा मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे.
TCS या शेअरची निवड का केली? तर जसं चिखलामध्ये कमळ उगवतं तसं IT चा सध्या पूर्ण चिखल आहे आणि त्यात TCS हा एक कमळ. तर जेव्हा कधी आपल्याला शेअर हा 4 पट 5 पट करायचा असतो तेव्हा दोन कंडिशन पाहिजे. एक तर पहिली कंडिशन म्हणजे काय की पूर्ण मार्केटच क्रॅश झालं पाहिजे, सगळ्याच्या सगळं निफ्टी एंटायरली क्रॅश. नाही तर दुसरी कंडिशन पाहिजे ती म्हणजे एखादं सेक्टर क्रॅश झालेलं पाहिजे. तेव्हाच कोणता शेअर 4 ते 5 गुणा होऊ शकतो. मोठ्या लार्ज कॅप बद्दल, स्मॉल कॅप मिड कॅप तर कुठेही जातात, काही होतं त्यांच्याबद्दल मी बोलत नाहीये. तिथं रिस्क पण आहे पण इथं सेफ्टी आहे. तर तेव्हा शेअर होऊ शकतो. म्हणून इथं आता जे क्रॅश झालेलं सेक्टर आहे ते म्हणजे IT सेक्टर आणि त्यातला जायंट शेअर आहे तो म्हणजे TCS. म्हणून 1 नंबर आपण TCS ची निवड केली आहे. 2 नंबर इतिहास. आता आपण इतिहासामध्ये पाहूया. एका काळामध्ये ऑटो सेक्टर पूर्णपणे क्रॅश होतं. बजाज ऑटो 2000 रुपयाला होता. तेव्हा सगळेजण मत असे होते की आता ट्रॅडिशनल व्हेकल संपल्या, पेट्रोलचा इश्यू आहे, आता इलेक्ट्रिकल व्हेकल येणार, यांचा ट्रॅडिशनल धंदा बंद, म्हणून बजाज ऑटो 2000ला कोणी घेत नव्हतं. पण आज 10,000, राईट. त्यानंतर तीच गोष्ट फार्माबद्दल. लुपिन 500-600 रुपयाला कोणालाच लागत नव्हता कारण फार्माचा US FDA चा इश्यू आज सॉल्व्ह झाला का ऑटोमॅटिकली लुपिन. 3 नंबर म्हणजे डिफेन्स सेक्टर. BEL माझगाव डॉक हे स्टॉक जेव्हा BEL 40 रुपयाला होता त्यावेळेस त्याला कोणालाच पाहिजे नव्हता. रिझन बिहाइंड दॅट असं की डिफेन्सला कॅपेक्स लागतं आणि त्यांच्यावरती कर्ज होतं, त्यामुळे कोणालाच पाहिजे नव्हता. परंतु आज तो शेअर आता 300 ते स्प्लिट झाल्यावर म्हणजे 600 15 गुणा शेअर झाला आणि सगळ्यांना पाहिजे. सेम थिंग विथ दी माझगाव डॉकसुद्धा. त्यानंतर 4 PSU बँका. PNB जेव्हा 20 रुपयाला होती तेव्हा नीरव मोदीचा घोटाळा झाला, कोणाला पाहिजे नव्हती, काही शक्यच नाही. सगळेजण म्हणत होते की PSU बँका बर्बाद आहे, घोटाळे करतात. बँक ऑफ बडोदा 40 रुपयाला नको, SBI 200 नको. लोकांना पाहिजे कधी 1200 रुपयाला SBI पाहिजे, बँक ऑफ बडोदा पाहिजे कधी तर 300 रुपयाला, PNB पाहिजे 150 रुपयाला. तर इथून ते शेअर 5 गुणा होऊ शकत नाही, 5-6 गुणा. फक्त 10% 20% वाढतील, त्यात लोक खुश होतात, देख आज इतका कमाय उतना कमाय. पण त्या स्ट्रॅटेजीमध्ये पैसा वेल्थ कधीच बनणार नाही आणि त्यामुळे क्रॅश झालेलं सेक्टर पाहिजे आणि सध्या क्रॅश झालेलं सेक्टर आहे ते म्हणजे TC. सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे TCS ची डिव्हिडंड यील्ड ही जवळपास 3 to 6% आहे. सध्या TCS अतिशय वीक आहे. तर 6% डिव्हिडंड म्हणजे जे लोक FD करतात, फिक्स डिपॉझिट, त्यांना 6% सध्या TCS वर डिव्हिडंडच भेटून जात आहे. त्यामुळे काहीही टेन्शन नाही. समजा TCS शेअर 3-4 वर्ष जरी नाही चालला तरी सुद्धा डिव्हिडंड FD सारखी भेटणारच. तर ही एक सेफ्टी पाहिजे असते आणि त्यासाठी. तर आता बऱ्याच जणांचा प्रश्न असेल की यार TCS 30 लाख ते 40 लाख करोड एवढी मोठी कंपनी कशी बनेल, भारताची कंपनी. तर भारताच्या इकॉनॉमीला जर का ग्रो होणं आहे तर TCSला 40 लाख करोडचं होणंच आहे. का? कारण जर का आपण आज पाहतो तर मायक्रोसॉफ्ट किती करोडची आहे? 300 लाख करोड, 350 लाख करोड. म्हणजे 40 लाख 35 लाख करोडची TCS झाली तरीसुद्धा त्यापेक्षा 10 गुणा जास्त मायक्रोसॉफ्ट आहे. ॲपल, त्याच्यानंतर एनविडिया, या सगळ्याच 10-10, 8-8 गुणा TCS पेक्षा जास्त आहे. याचा एक चार्ट टाकलेला आहे बघा की त्यांची मार्केट कॅप केवढी आहे USAच्या कंपन्या. तर भारत हा USAच्या 1/10 असेल तर भारताची IT कंपनी ही 1/10 म्हणजे त्यांची जर का 350 लाख करोडची तर आपली 35 लाख करोडची तर बनायलाच पाहिजे. तेव्हाच आपण 10 पट तर ठीक आहे. तर त्यामुळे TCS 35 लाख करोडची होईल का हा जर का क्वेश्चन मनामध्ये असेल तर त्याचं तर TCS ही मोठी कंपनी बनू शकते. पण त्यासाठी रिक्वायरमेंट काय? तर त्यासाठी एक रिक्वायरमेंट असते की निफ्टी 50,000. तर सध्या आपली निफ्टी ही काही काळापासून 22-23 हजारचीच चालू आहे. आता ती निफ्टी 23,000वरून 25,000 झाली किंवा 26,000 झाली म्हणजे निफ्टी वाढली असं होत नाही. निफ्टी ही डबल व्हायला पाहिजे. जो कोणी इन्व्हेस्टर आहे तो विचार काय करतो की जेव्हा कधी निफ्टी ही डबल होईल तेव्हा माझा शेअर हा मोठा शेअर जर का असेल तर हा 4 पट व्हायला पाहिजे. तर त्यासाठी कंडिशन निफ्टी जेव्हा 50,000ची होईल तेव्हा TCS 10,000चा व्हायला पाहिजे. का? कारण सर्वात पहिला पॉईंट असा की जेव्हा निफ्टीला वाढायचं आहे, डबल व्हायचं आहे, तेव्हा पूर्ण इकॉनॉमीची ग्रोथ व्हायला पाहिजे. भारताचे सगळे सेक्टर वाढायला पाहिजे. एक सेक्टर वाढून चालतं का? नाही. ती निफ्टी 5-10% वाढेल, परत पडेल, अशा गोष्टी घडतील. पण सगळ्या सेक्टरची जेव्हा ग्रोथ होते तेव्हाच निफ्टी डबल होते आणि त्या हिशोबाने आपले कॅल्क्युलेशन पाहिजे. आता आणखीन एक प्रश्न असा आहे की IT इंडस्ट्रीजबद्दल की IT इंडस्ट्रीजमध्ये सगळं झोपलेलं आहे. जर का IT इंडस्ट्रीज झोपल्या तर जे मोठे मोठे शहर आहेत जसं की बँगलोर, पुणे, हैदराबाद हे कम्प्लिटली झोपतील.
कारण आय टी इंडस्ट्रीचे शेअर तर ऑलरेडी डिस्काउंटेडमध्ये आहेच, म्हणजे काहीच नाही, वरतून 50-50% पडलेले आहेत. परंतु रिअल इस्टेट पडलं आहे का? नाही, कारण आय टीचीच पब्लिक आहे जी 1-1 करोड रुपयाला फ्लॅट विकत घेते. बाकीचे पब्लिकमध्ये एवढी हिंमत नाही. तर आय टी झोपलं तर रिअल इस्टेट सेक्टर हे देखील एंटायरली झोपणार. मग भारताच्या इकॉनॉमीतलं रिअल इस्टेट गेलं. ऑटो, आय टीचे पब्लिक मोठ्या मोठ्या कार घेतात, ऑटो पण झोपून जाईल. बँका, यांचे एन पी ए जर का जनरेट झाले तर बँका पण झोपून जाईल. आणि सर्वात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे काय, तर आय टी हा फॉरेन करन्सी जनरेट करतं. जे नरेंद्र मोदीने आज म्हणलं की यार देश की फॉरेन करन्सी खतम हो रही है. क्यों खतम हो रही है? का? कारण आय टी वर्क करत नाही आहे. जर आय टीने वर्कच नाही केलं तर निफ्टी 50,000 होऊच शकत नाही. मग तुम्ही इन्व्हेस्ट शेअर मार्केटमध्ये का करता? जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे तर तुम्हाला निफ्टी डबल होईल या हिशोबानेच करणं आहे. आणि निफ्टी डबल तर आय टी शेअर 4 ते 5 पट. आणि एक डिस्क्लेमर देतो की मी कोणतंच रिकमेंडेशन देत नाही आहे, कोणतीही ॲडवायझरी देत नाही आहे, माझी ती हैसियतच नाही. मी फक्त माझं कॅल्क्युलेशन, रेव्हेन्यू कसं कॅल्क्युलेट करायचं, कारण लोक ब्लाइंडली शेअर घेतात, तर रेव्हेन्यू कसा कॅल्क्युलेट करायचा, प्रॉफिट कसं कॅल्क्युलेट करायचं, याचं फक्त गायडन्स द्यायचा प्रयत्न करतो आहे. तर कृपया याला ॲडवायझरी समजू नका, स्वतःचा रिसर्च स्वतः करा.